पहलगामचं जे झालं त्यात माझे लहान दीर संतोष जगदाळे आणि त्यांची बायको आणि मुलगी होती. तर दुःखद असं की माझे ते दीर ते नाही आहेत आता, पण माझी मुलगी आणि जाऊ ठीक आहेत. तुम्हाला काही माहिती देण्यात आली म्हणजे काय कोणी आरोग्य किंवा कोणी पोलिसांकडून वगैरे असं काही आलं आणि पार्थिव कधीपर्यंत आणलं जाणार आहे त्याबद्दल काही माहिती? साधारण संध्याकाळी वगैरे आणणार आहेत आणि संध्याकाळी म्हणजे तसं फडणवीस सरांनी सांगितलं की लवकर झालं तर आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या फॅमिलीला, पण अजून प्रोसिजर त्यांची होत असेल, त्यामुळे कदाचित संध्याकाळी लगभग 5-6 वाजेपर्यंत कदाचित पार्थिव आणते. तुम्हाला जी माहिती दिली गेली आहे त्यात नेमकं काय सांगितलं, किती जखमी आहेत, कोण सुरक्षित आहे, सध्या काय तिकडे परिस्थिती आहे? नाही, माझे दीर तर नाहीच आहेत त्यांना, पण त्यांची बायको आणि मुलगी सेफ आहेत. ते त्यांच्याबरोबर येतील पार्थिव बरोबर. फोनवर जेव्हा बोलणं झालं तिकडे परिवारातल्या लोकांसोबत, तर तेव्हा काय म्हणतायत परिवारातले सदस्य, काय सांगतायत तिकडे काय परिस्थिती? नाही, माझी जाऊ तर बोलूच शकत नाहीये, तिच्यावर एवढं अचानक तिच्या समोर सगळं झाल्यामुळे. पण ती मुलगी माझी बोलतीये, पण आम्ही तिला जास्त त्रास देत नाही आहोत, कारण ती तरी एकटी लहान आहे, किती जणांशी बोलणार. किती तारखेला हे गेले होते आणि साधारण किती दिवस त्यांना तिकडे जाऊन झाले? आज 3रा दिवस आहे, ते गेले होते. ते जाण्यापूर्वी मला काही भेटले नाहीत खरं, पण आता एकाच घरी राहतो तर तसं भेटणं होतं. आसावरी MBA झाली आहे आणि ते माझे दीर LIC एजंट आहेत आणि पर्सनल त्यांचा बिझनेसही करतात. नाही, ते घरून करतात. ठीक आहे. परत बोलणार नाही ते, हिंदी तुम्हाला पाहिजे असेल तर एकत्र करा. पुण्यातील जे जगदाळे कुटुंब आहे, संतोष जगदाळे यांचं, त्यांच्या कुटुंबियांकडून आता सध्या ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे. आपण बघितलं, दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्या महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा मृत्यू झाला त्यातले एक पुण्यातले जगदाळे आहेत, ज्यांचा मृतदेह हा विशेष विमानानं आता पुण्यामध्ये आणला जाणार आहे. त्याबाबत त्यांचे कुटुंबीय बोलत होते. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातल्या 2 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे आणि याच्यामध्ये एक नाव आहे कौस्तुभ गणबोटे आणि यातल्या गणबोटे यांचा पुण्यामध्ये स्वतःचा व्यवसाय होता, फरसाणाचं दुकान होतं, ज्याची दृश्य आपण एका बाजूला पाहतोय. आता या दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. नुकतंच जगदाळे कुटुंबियांची प्रतिक्रिया आपण ऐकली आणि गणबोटे कुटुंबियांवर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळलाय.